व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते। आज लताई रामादे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी पारिवारिक धम्मसंगोष्ठीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपस्थित सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम। सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समग्रानी तपो सुख। सुखकारक आहे बुद्धाचा जन्म, सुखदायक आहे धम्माची शिकवण, सुखकारक आहे संघाचे ऐक्य, सुखदायक आहे सामूहिक तप आणि नमन। असा धम्म संघ ज्यांनी आम्हाला दिला अशा पुन्हा एकदा महाकारुणिक तथागतांना त्रिवार अभिवादन करते। आजच्या माझा विषय आहे धम्मसूर्य तथागत भगवान बुद्धाचे रत्नापेक्षाही श्रेष्ठ असलेले रतनसूक्त। या रतनसूक्तामध्ये तथागतांनी आपल्याला काय उपदेश दिलेला आहे हे आज आपल्यासमोर थोडं विशद करण्याचा मी प्रयत्न करीत आहे। रतनसूक्त आपण जर वाचलेले असाल किंवा ऐकलेलं असाल तर हे रतनसूक्त ऐकताना किंवा म्हणताना एक प्रकारचं धम्ममय वातावरण बुद्धाला, धम्माला आणि संघाला अनुसरण्याच्या जे मनाला मिळणारे एक समाधान असते ते आपल्याला मिळत असते। आपण जर नियमितपणे आपल्या घरी हे रतनसूक्ताचं वाचन केलं, त्याचा अर्थ समजून घेतला तर निश्चितच आपल्या घरी एक आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती होऊ शकते। एक सुखमय शांतीचे वातावरण आपल्या घरामध्ये तयार होऊ शकतं। आता प्रश्न हा पडतो की तथागताने हे रतनसूक्त कोणाला, केव्हा व कशाकरिता सांगितले। आता प्रत्येक जेव्हा तथागताचा उपदेश असतो, आपण सुत्त पठण करत असतो, तेव्हा त्यामध्ये पहिल्यांदा दिलेलं असतं की हे सुत्त बुद्धांनी केव्हा आणि कोणत्या प्रसंगी सांगितलेले आहे, कोणाला सांगितलेलं आहे। तर सर्वप्रथम भगवान बुद्धांनी, तथागत बुद्धांनी हे रतनसूक्त त्यांचे शिष्य आनंद यांना सांगितले आणि आनंदाने तथागताने सांगितलेलं हे रतनसूक्त वैशाली नगरीच्या लोकांना सांगितलं। म्हणजे भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलं आणि आनंदाने हे रतनसूक्त जसंच्या तसं वैशाली नगरीतल्या नगरवासियांना सांगितलं। प्रसंग होता की वैशाली नगरीमध्ये अतिशय दुष्काळ पडलेला होता। पाण्याचा थेंबही त्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे अन्नाचं नावही नाही आणि अशा दुष्काळग्रस्त झालेल्या वैशालीमध्ये नागरिकांना अनेक रोगांनी ग्रासलं होतं। त्या नगरीमध्ये अनेक रोगांचा उद्रेक झालेला होता आणि अशा रोगांपासून मनुष्य वाचवू शकत नव्हते, स्वतःला वाचवू शकत नव्हते। एक प्रकारचं भय त्या वातावरणामध्ये निर्माण झालं होतं, त्या वैशाली नगरीमध्ये निर्माण झालं होतं। आणि हे दूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जे जे उपाय सांगितले ते नगरवासियांनी सगळ्या प्रकारचे उपाय त्यावेळेत करून पाहिले। कोणी म्हटलं की यज्ञ करा, त्या काळामध्ये यज्ञ केले जात होते, यज्ञ वैशालीच्या नगरवासियांनी केले, होम हवन केले, अनेक प्रकारच्या हवनांमध्ये पशुबळी सुद्धा दिले, परंतु त्यांच्या नगरीवर आलेले हे संकट काही केल्या दूर होत नव्हतं। मग कोणीतरी सांगितलं की तथागत या पृथ्वीवर आहेत आणि तथागतांचे वाणीने किंवा तथागतांचे हे कुशल कर्माचा संचय आहे किंवा त्यांच्याकडे एवढा कुशल कर्माचा संचय आहे की कदाचित ते हे जे आपल्याकडे दुष्काळ पडलेला आहे किंवा हे दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे, हे जे भय निर्माण झालेलं आहे, यावर ते आपल्याला उपाय सांगू शकतील। तर तथागतांची त्यावेळेस राजगीर इथे वास्तव्य होतं राजा बिंबिसारकडे, आणि राजा बिंबिसारकडे वास्तव्य असताना तथागताला वैशाली नगरीकडून त्या ठिकाणी बोलवण्याकरिता आमंत्रण देण्यात आलं। तेव्हा राजा बिंबिसार यांनी तथागताला काही दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्ही वैशालीकडे प्रस्थान करा असं त्यांना एक विनंती केली। तर ती विनंती तथागताने मान्य केली। तथागतांची जिथं थांबलेले होते राजगीर आणि वैशाली यामध्ये एक नदी सुद्धा होती। त्या नदीपर्यंत राजगीरचं अंतर जवळपास 50 किलोमीटर आणि नदीच्या पलीकडे वैशाली नगरी ही 30 किलोमीटरच्या जवळपास होती, असं आपण पुस्तकात वाचलेलं आहे। तर यामध्ये जेव्हा तथागत त्या ठिकाणी जायला निघाले वैशालीकडे, तेव्हा राजा बिंबिसारने 10-10 किलोमीटर अंतरावर तथागताला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या श्रावक संघाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांची चांगली व्यवस्था, राहण्याची, निवासाची किंवा आरामाची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती। आणि सर्व रस्ता जो जंगलातला होता तो सगळा फुलांनी आच्छादिलेला होता, जेणेकरून तथागताला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये।
निश्चितच तथागत त्या ठिकाणी जायला निघाले आणि नदीपात्राजवळ जेव्हा पोहोचले तेव्हा राजा बिंबिसार त्यांना दोन्ही हात जोडून बदला की हे तथागता, जोपर्यंत आपण वैशाली नगरीवरून परत येत नाही तोपर्यंत मी तुमची इथेच वाट पाहत असणार आहे किंवा इथेच थांबणार आहे. तथागतांनी त्याला पण होकार दिला आणि पुढे वैशालीच्या दिशेने ते निघाले. लिच्छवी लोकांनी सुद्धा तथागताचं खूप जोरात स्वागत केलं त्या ठिकाणी, कारण की त्यांना अशी अपेक्षा होती किंवा त्यांना असा विश्वास होता की तथागत जर वैशाली नगरीत आले तर निश्चितच हे जे आपल्या वैशाली नगरीवर जे भय निर्माण झालेलं आहे हे दूर होणार आहे. तथागत वैशाली नगरीच्या सीमेच्या जवळपास पोहोचताच अतिशय मुसळधार अशी वर्षा झाली. ज्या ठिकाणी कोरडा दुष्काळ पडलेला होता, प्यायला पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता, तर अशा वैशाली नगरीच्या सीमेच्या आत प्रवेश करतात तथागतांचे प्रवेश होताच त्या ठिकाणी मुसळधार अशी वर्षा झाली, ज्याला खूप अशी आपण एखाद्या वेळेस म्हणतो की अतिशय जास्त प्रमाणात जेव्हा पाऊस येतो तर त्या ठिकाणी वैशाली नगरीमध्ये जी रोगराई पसरलेली होती त्या रोगराईमुळे लोकांची प्रेते तिथल्या तिथं पडलेली होती. कोणी प्रेतांना हात सुद्धा लावायला तयार नव्हता, तर त्यांच्या अंत्यविधी करणे तर दूरच. अशा परिस्थितीमध्ये जिकडे तिकडे गावांमध्ये गल्ल्यांमध्ये प्रेत सडलेली होती, प्राण्यांची मनुष्याची, आणि जिकडे तिकडे दुर्गंधी पसरलेली होती. तर हे पाऊस आल्यामुळे, अतिशय मुसळधार पाऊस आल्यामुळे वैशाली नगरी अख्खीच्या अख्खी पूर्ण स्वच्छ होऊन गेली, कारण की ह्या येणाऱ्या पावसामुळे जी प्रेत सडलेली होती, कुजलेली होती, ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली, प्रवाहित झाली. त्या ठिकाणी जी दुर्गंधी पसरलेली होती ती सुद्धा दूर झाली आणि असं जे भीतीचं वातावरण जे तयार झालेलं होतं ते थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या मुसळधार पावसामुळे दूर झालेलं होतं. ही सर्व सडलेली प्रेते वाहून गेल्यामुळे नगरी अगदी स्वच्छ झाली होती, कुठेही दुर्गंधी येत नव्हती. यामध्ये हे जेव्हा ही गाथा ही सुत्त सुरू होतं त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, कोटी सप्त सहस्यु चक्रवालेषु देवतास यस्सान पटी गहंती यच्च वेसलीय पुरे रोगा मनुष्य दुभिक्कं संभूतं त्रिविधं भयं क्षिप्पमंतर घापेसी परितंक्त भनामह. म्हणजे ही सगळी जी प्रेतांमुळे किंवा कुजलेल्या प्रेतांमुळे माणसाच्या मनामध्ये जे भय पसरलेलं होतं, तिथं जी भययुक्त परिस्थिती निर्माण झाली होती, तर ह्या पावसामुळे, ह्या वैशाली नगरीमध्ये आलेल्या पुरामुळे हा सगळा दुर्गंधी किंवा हे सगळं एक प्रकारची आपदा जी आली होती, नैसर्गिक आपदा, ती दूर झाली आहे. या रतन सूक्ताच्या सुरुवात अशी आहे, यानीद भूतानि समागतानि भूमानि वायानि व अंतलिखे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सक्कच्च सुगंतु भासितम. याचा अर्थ असा आहे की या पृथ्वीवरील आणि या अंतरिक्षातील जेवढे काही प्राणी आहेत, जेवढे काही प्राणी उत्पन्न झालेले आहेत, ते सगळे प्रसन्न होत व आमचे हे सुभाषित आदरपूर्वक श्रवण करोत. तस्मा ही भूता निसामेत सब्बे वेत्तं करोथ मनुष्या पजाय दिवाच रत्तोच हरंती ये बली. तस्मा ही ने रखंत अपमत्ता. म्हणजे सर्व मनुष्य प्राणी, सर्व देवांनी, देव म्हणजे ज्ञानी पुरुष, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. जो मनुष्य रात्रंदिवस प्राण्यांची जोपासना करतो त्या मनुष्य जातीवर प्रेम करा, त्या मनुष्य जातीवर मैत्री करा, त्या मनुष्य जातीविषयी करुणा बाळगा. जो मनुष्य दिवस रात्र त्याच्या दान व शिलाने त्यांचे रक्षण करतो, अशा मनुष्याची तुम्ही रक्षा का करत नाही? या पुण्य कार्याचे तुम्ही पुण्यानुमोदन का करत नाही? असा या गाथेचा अर्थ आहे. पुढे आहे, यंकिंची वित्तं इदवा हुरंवा सगळे सुवायं रतनं पणितं ननो सम अत्ति तथागतेन इदंपि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. या लोकात किंवा परलोकात जे धन असेल किंवा स्वर्गात, आता यामध्ये स्वगेसु हा शब्द वापरलेला आहे. स्वर्ग म्हणजे ज्या ठिकाणी सगळं कुशल मंगल आहे, स्वगेसूचा अर्थ आहे स्वर्ग. तर या स्वर्गात किंवा जो कोणी उत्तम रत्न असेल त्यांच्या माहितीप्रमाणे ज्यानं ते रत्न, आता तुम्हाला माहिती आहे रत्न किती प्रकारचे असतात. आपण जे अंगठ्यात घालतो ते रत्न नाही. रत्न म्हणजे एकदम उत्तमात उत्तम जे व्यक्ती असेल असे रत्न असेल ते तथागताच्या तोडीचे असूच शकत नाही. बुद्धाच्या ठाई बसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने आमचे कल्याण हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. ही गाथा जेव्हा आनंदाने त्या ठिकाणी वदली किंवा त्या ठिकाणी बोलले तेव्हा अनेक लोक श्रोतापन्न झालेले आहेत असं सुद्धा त्यामध्ये नमूद आहे. नंतर आहे, खयंग विरागं अमतं पणितं यदझग्ग सख्य मुनी समाहितो नतेन धम्मेन समाप्ति किंची इदंपि धम्मे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होन्तु.
याचा अर्थ असा आहे, खयं म्हणजे नष्ट करणे, विरागम म्हणजे वैराग्य उत्पन्न होणे, अमृतंग म्हणजे अमृत. बघा किती सुंदर शब्द आहेत. पणितंग म्हणजे अत्यंत प्रणित, उत्तमातला उत्तम असा रस. नतेन म्हणजे नाही आणि धम्मेन म्हणजे धम्मासारखा, समाधित म्हणजे समान. म्हणजे साक्य मुनीने समाधिस्थ होऊन सर्व तृष्णांचा क्षय केलेला आहे, सर्व भयांचा क्षय केलेला आहे, सगळ्या क्लेशांचा क्षय केलेला आहे. क्षय म्हणजे दूर केलेला आहे. सर्वश्रेष्ठ अमृतपद निर्वाणाला ते प्राप्त झालेलं आहे. त्या धम्म मार्गास समान दुसरे श्रेष्ठ मार्ग नाही, दुसरे श्रेष्ठ रत्न नाही, असं या गाथेचा अर्थ आहे. हेही धम्मामध्ये उत्तम असं श्रेष्ठ रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. धम्माचे श्रवण करून निर्वाणापर्यंत पोहोचलेले जे लोक आहेत, अनेक आपण जेव्हा कथा म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा अनेक उदाहरणे यामध्ये घेतो, अनेक उदाहरणे आपल्या याच्यामध्ये वाचायला येतात की धम्माचे श्रवण करून अनेक लोक अरिहंत पदाला पोहोचलेले आहेत. अनेक लोक आपण एक पटाचारा ही नावा आपण ऐकलेली आहे कहाणी, बरोबर आहे. पटाचाराची कहाणी तुम्ही ऐकलेली आहे. एवढं दुःखाच्या डोंगर तिच्यावर कोसळलेला होता, पण धम्माच्या श्रवणाने संघाच्या मध्ये सामील होऊन ती निर्वाण पदाला पोचलेली होती. किसा गौतमी आहे, जिचं बाळ मरून गेलेलं होतं आणि ती पागलसारखी झाली होती, तरीही धम्माच्या बळाने ती अरहंत पदापर्यंत पोहोचली. अनेक गणिका आहेत ज्यांनी अकुशल कर्म केलेले होते, परंतु जेव्हा धम्माला अनुसरायला लागले त्या अनेक गणिका सुद्धा या संघामध्ये सामील झाल्या आणि श्रोतापन्न अरहंतपर्यंत पोहोचलेल्या आहेत. क्रोधाने जळत असणारे अनेक लोक, आपण ते काश्यप बंधू वगैरे पाहिलेले आहेत. क्रोधाने जळत असलेले अनेक लोक या क्रोधाचा त्याग करून, या रागाचा त्याग करून, या द्वेषाचा त्याग करून धम्माला अनुसरलेले आहेत. एकमेकांचे वैरी असलेले राजे सुद्धा, शत्रू सुद्धा एकमेकांच्या प्रती मैत्री भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे, करुणा त्यांच्यात निर्माण झालेली आहे, मित्र झालेले आहेत. अनेक अकुशल कर्म करणारे लोक अकुशल कर्म सोडून त्यापासून परावृत्त होऊन ते कुशल कर्माचा संचय करू लागलेले आहेत. आपण अंगुलीमालाची कहाणी वाचलेली आहे. अकुशल कर्माचा संचय करायला निघालेला होता, परंतु जेव्हा बुद्धाच्या संघात आला किंवा बुद्धाच्या आमोरासमोर आला, धम्माला अनुसरला आणि तो अरहंत झाला. हे अनेक उदाहरण यामध्ये आहेत. यंग बुद्ध सेट्टो परिवन्नयी सुची समाधिमानं तरीक याहू समाधिना तेन समाने वियंती इदंपि धम्मे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतु. बुद्ध सेट्टो म्हणजे सर्वश्रेष्ठ असा बुद्ध, परिवन्नयी म्हणजे परमशुद्ध, ज्याने राग, क्रोध आणि द्वेष नष्ट केलेला आहे. समाधान तरीक यमाहू म्हणजे समाधीने, ज्याने कामरूप, भवरूप, अरूप. आता हे सगळे शब्द तुम्ही जेव्हा धम्म वाचाल तेव्हा तुम्हाला लवकर लक्षात येतील. आता फक्त हे शब्दापुरतं मी इथं सांगत आहे, पण मी जे बोलत आहे तुम्ही एखाद्या नोट जर करत असाल तर हे काय आहे हे जाणून घेण्याचा थोडं प्रयत्न करा. समाधीने कामभव, रूपभव आणि अरूपभव मध्ये फसत नाही. ह्याचा एखादा पुन्हा दुसऱ्या लेक्चरामध्ये घेऊ आपण. अरहंत म्हणजे ज्याला फल प्राप्त झालेलं आहे, जो बुद्धाच्या धम्मदेशनेने धम्माचा मार्ग अनुसरून एक उच्च पदाला पोहोचलेला आहे, असा म्हणजे अरहंत. तथागत बुद्धाने असे सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त करून देणाऱ्या पवित्र समाधीला फार महत्त्व दिले. आता समाधी म्हणजे डोळे लावून भजन करणे नव्हे, किंवा डोळे लावून आता आपण म्हणतो की स्वतःला पहा म्हणजे काय, स्वतःच्या चित्ताला लक्ष द्या, म्हणजे स्वतःच्या चित्तावर नियंत्रण ठेवा. माझ्या मनामध्ये कुठलाही अविकार येणार नाही याच्याकडे लक्ष ठेवणं म्हणजे समाधी होणे. आणि त्या समाधी समान दुसरा कोणताच मार्ग नाही, श्रेष्ठ मार्ग नाही. या समाधीप्रमाणे दुसरे काही नाही. हे धम्मामध्ये सर्वश्रेष्ठ रत्न आहे, असं या गाथेचा अर्थ आहे. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. ये पुग्गला अट्ठ सत्त पसत्या चत्तारी येतानी युगानी होंती ते दक्षिणीया सुगतस्स सावका. बघा एक एक शब्द. एते सुदिन्नानी महफलाने इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. भगवान बुद्धाच्या द्वारे स्तुती केलेल्या 8 व्यक्ती आहेत, किंवा जे सत्पुरुष आहेत ते अशा 8 लोकांची स्तुती करतात. त्याच्या 4 जोड्या होतात. त्यांनी पुग्गला अट्ठ सत्त पसत्या म्हणजे 8 व्यक्ती असे आहेत की ज्यांना सत्पुरुष प्रशंसा करतात. चत्तारी येतानी युगारी म्हणजे 4 जोड्या होतात. त्या 8 पुरुषांच्या 4 जोड्या होतात.
दक्षिणी या सुगतचा सावका, असा सुगताचा संघ, सुगत म्हणजे तथागत, असा सुगताचा संघ, सावका म्हणजे सावक संघ दान देण्यास योग्य आहे असे तथागत म्हणतात. असा भगवान बुद्धाचा शिष्यांचा जो संघ आहे त्याला आपण श्रावक संघ म्हणतो, तो दान देण्यास योग्य आहे. या संघाला दान दिल्याने महान असे फल प्राप्त होते. आपण नेहमी संतागाच्या स्टेजवरून म्हणतो की ज्याने जेवढं दान दिलेलं आहे त्याला त्याच्या दुप्पट मिळाले आहे, किंवा कित्येक पटीने स्वच्छ मनाने दिलेलं दान जर आपण दिलं तर निश्चितच त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला जास्त मिळत असते. हे संघामध्ये श्रेष्ठ उत्तम असे रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. आता हे 8 व्यक्ती कोण आहेत की ज्याचे सत्पुरुष प्रशंसा करतात किंवा तथागत प्रशंसा करतात? तर हे अष्टपुगला सत्तपसत्त याच्यामध्ये 8 असे व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती ती आहे की जी श्रोतापन्न होण्याकरिता प्रयत्न करीत असते. दुसरी व्यक्ती अशी आहे की जी श्रोतापन्न झालेली आहे. तिसरी व्यक्ती अशी आहे की जी सकृतागामी होण्याकरिता प्रयत्न करते. चौथी व्यक्ती अशी आहे की जी सकृतागामी झालेली आहे. पाचवी व्यक्ती अशी आहे की जो अनागामी होण्याकरिता प्रयत्नरत असतो. सहावी व्यक्ती आहे की जो अनागामी झालेला आहे. आणि सातवी अशी व्यक्ती आहे की जो अरहंत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि आठवा आहे की जो अरहंत झालेला आहे. आता श्रोतापन्न काय आहे, सकृतागामी काय आहे, अनागामी काय आहे आणि अरहंत काय आहे हे तुम्ही वाचा. पुढच्या लेक्चरमध्ये मी एक याच्यामधला घेणार. हे वरील सर्व 8 व्यक्ती जे आहेत हे जे श्रेष्ठ पुरुष असतात, जे सर्वश्रेष्ठ पुरुष असतात, जे सत्पुरुष असतात त्यांच्याकडून प्रशंसेस पात्र असतात. चत्तारी म्हणजे 2-2च्या जोड्या, श्रोतापन्न झालेला आणि होणारा, सकृतागामी होणारा आणि झालेला, अनागामी होणारा आणि झालेला, अरहंत होणारा आणि झालेला, अशा 2-2 पुरुषांच्या जोड्या लावल्या तर त्या 4 जोड्या होतात. पुरुषांच्या म्हणजे व्यक्तींच्या, म्हणजे पुरुष म्हणजे पर्टिक्युलर पुरुष नका घेऊ, तो व्यक्तीच्या. असा हा श्रावकांचा जो संघ असतो, हा श्रावकांचा संघ दान देण्यास नेहमी योग्य आहे आणि अशा संघाला दान आपण नक्कीच दिलं पाहिजे. एकदा महाप्रजापती गौतमीने स्वतःच्या हाताने चिवर शिवलं आणि ते चिवर तथागताला दान देण्यास गेल्या. तेव्हा तथागत त्यांना बोलले की संघ गौतमी देय, म्हणजे तू हे चिवर जे शिवलेलं आहेस ते मला एकट्याला देऊ नकोस, ते संघाला दे. म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा संघ हा नेहमी मोठा असतो. हे आपण सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. मी मोठा म्हणण्यापेक्षा माझा संघ मोठा. आता संथागाचा संघ असो किंवा संगोष्ठीचा संघ असो, तर आपल्यापेक्षा कधीही आपला हा संघ मोठा आहे हे भावना आपल्या मनात असणं आवश्यक आहे. यानंतर आहे ये सुप्प सुत्ता मनसा दलेन निक्कामिनो गौतम सासनामी ते पत्तिपत्ता अमतं विहंगं लद्धा मुद्धा निबुत्ती भुज्यमाना इदप्पि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतु. म्हणजे सुप्प सुत्ता म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून, मनसा दलेन म्हणजे दृढ मनाने, आणि निक्कामिनो म्हणजे तृष्णा रहित. निक्कामिनो नि म्हणजे नाही ना, कामिनो म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामना वासना नाही, असा तृष्णा रहित जो व्यक्ती आहे. गौतम शासन आहे म्हणजे गौतम बुद्धाच्या शासनामध्ये असा जो व्यक्ती आहे जो सर्वस्वाचा त्याग करून भगवान बुद्धाच्या संघामध्ये, शासन म्हणजे संघामध्ये तृष्णा रहित दृढ मनाने एकरूप होतो. ते कर्तव्याला प्राप्त करून अमृत पदापेक्षाही विमुक्त रसाची गोडी चाकतात. आता नुसतं आपण धम्म ऐकत आहोत तरी संगोष्ठीतला 1 तास मनाला किती शांतपणा वाटते, समाधान वाटते की आपण एक चांगलं कार्य करत आहोत. अशा या मिळालेल्या शांतीचा उपयोग करून घेतात आणि संघामध्ये हे उत्तम रत्न आहे. या रत्नाने तुमचे कल्याण हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. दृढ मनाने वीर्यवान धैर्यवान होऊन क्लेशमुक्त होऊन जे धम्माच्या मार्गावर चालतात असे लोक निर्वाण पदाला प्राप्त करतात असं तथागत म्हणतात. आळशी व्यक्ती कधीही धम्मदर होऊ शकत नाही किंवा तो निर्वाणाला प्राप्त करू शकत नाही, किंवा आपण ज्या 4 अवस्था सांगितल्या या 4 अवस्थेतून त्याला जाणं कधीही शक्य नाही. एक कप्पी नावाचा राजा होता आणि तो बुद्धाला, धम्माला आणि संघाला जेव्हा अनुसरायला लागला तेव्हा तो बरेचदा बोलता बोलता म्हणायचा की अहो सुखम अहो सुखम. तर तथागताच्या संघातले जे लोक होते, भिक्खू लोक होते, त्यांना असं वाटायचं की हा अहो सुखम जे म्हणत आहे तर कदाचित याला आपल्या जुन्या दिवसाची आठवण तर येत नाहीये किंवा याला राजवाड्याची तर आठवण येत नाहीये, तिथले जे सुख होतं त्याच्याबद्दल तर याला आठवण येत नाहीये. परंतु त्याचं तसं नव्हतं. तेव्हा त्याने जेव्हा सांगितलं की या अहो सुखमचा अर्थ असा आहे की आता मला कुठलीच भीती नाही, कारण आता मी
या सगळ्या गोष्टींपासून मुक्त झालेलो आहोत. मला आता कोणी शत्रूही माझा विचार करणार नाही मला मारायचा. त्यामुळे मी त्या राजवाड्यात जेवढा सुखी होतो त्याच्यापेक्षा आता कितीतरी पटीने सुखी आहो. म्हणून मी अहो सुखम म्हणतो. म्हणजे माझ्यासारखा जगात दुसरा कोणीही सुखी नाही, कारण मी आता धम्माला अनुसरलेला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. पुढची गाथा आहे. यथन्निखिलो पठवी सितासिया चतुभ्य वातेहि असंपकंपियो ततुपम सपुरीशं वदामि यो अरिय सच्चानि अवेच्च पश्यति इदंपि संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवर्ती होतो. म्हणजे त्या काळात आता जमिनीवर स्तंभ गाडले होते. यथन्निखिलो म्हणजे त्या काळामध्ये जमिनीत स्तंभ गाडले जात होते. आता आपण घर बांधायचं झालं, पायवा खोदतो की नाही खोदत? मग पायवा कसा खोदतो? जर आम्हाला 2 मंजिल घर बांधायचं तर त्याच्या हिशोबाने इंजिनियर सांगेल तसा पायवा खोदतो. 3 मंजिल किंवा 4 मंजिल बांधायचं त्या हिशोबाने आपण पायवा टाकतो. पण त्या काळामध्ये जे स्तंभ किंवा जे शिलालेख जे गाडले जायचे ते जेवढे जमिनीच्या वर राहायचे तेवढेच खाली राहायचे. आणि म्हणूनच कदाचित तथा अशोकाच्या काळातले स्तंभ आजही टिकून आहेत, कारण जे जेवढे वर दिसायचे तेवढेच ते जमिनीमध्ये काढलेले आहेत. अशा स्तंभांना वादळवाला हलवू शकतो का? नाही हलवू शकत. मग ते पडण्याची शक्यता असते का? नाही. असे स्तंभ पडू शकत नाही. आणि याची उदाहरणे अशोक राजाच्या काळातील अनेक स्तंभ आहेत. जे वैशाली नगरीला गेले असतील, तिथं सुद्धा मी अजून गेली नाही आहे, पण म्हणतात की तिथं सुद्धा अशोकांचे शिलालेख किंवा स्तंभलेख आहेत असे. याच प्रकारे श्रोतापन्न लोकांची जी श्रद्धा असते ती कधीही धम्मावरून ढळत नाही. आम्ही लवकरच पार्टी बदलतो, कारण अजूनही आम्ही धम्मदर झालेलो नाहीत. तेव्हापर्यंत प्रवचन इथं ऐकत बसलो तोपर्यंत आम्ही तथागताचे लोक, आंबेडकरवादी, बरोबर आहे. यातून बाहेर पडले की मग कुठला वादी होणार काही खरं नाही. पण जे श्रोतापन्न लोक झालेले आहेत ते तटस्थ असतात. त्यांची श्रद्धा जी असते ती तटस्थ असते. अशा अनेक गोष्टी आपल्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. विशाखाची गोष्ट आहे. मिगार माता तिच्या सासऱ्याने किती प्रयत्न केला, तिची श्रद्धा बदलली का? नाही. शेवटी मिगारला बदलवायला तिनं भाग पाडलं. हीच ती श्रद्धा तटस्थ होती आणि म्हणून ती मिगार माता झाली, सून असूनही. धनंजयची गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, वाचलेली आहे. तिची श्रद्धा बदलली का? नाही बदलली. ती शेवटपर्यंत बुद्धाचीच अनुयायी किंवा बुद्धाला किंवा धम्मालाच तिने अनुसरलं. अनाथ पिंडकाला तुम्ही आपण वाचलेलं आहे, पाहिलं तर कोणीच नाही आहे, पण आपण वाचलेलं आहे की अनाथ पिंडकाने किती दान दिलं. एक दानशूर व्यक्ती म्हणून त्याचं नाव आहे. जेतवन बुद्ध विहारासाठी त्यांनी अख्खेचे अख्खे सोन्याचे सुवर्ण मुद्रा जमिनीवर अंतरल्या. आपण जेव्हा त्याच्याकडे पैसा होता म्हणून बुद्धाला म्हणायचा का? धम्माला म्हणायचा का? नाही. जेव्हा त्याच्यावर वेळ आली, जेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं, तेव्हा सुद्धा त्यांनी धम्माचा मार्ग सोडला नाही. तो तथस्थ राहिला. कोणीही त्याचं मत बदलवू शकलं नाही. म्हणजे हे असे जे लोक असतात ते धम्माला अगदी तटस्थ असतात. त्यांच्या मनामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणताही भाव येऊ शकत नाही, असं तथागत म्हणतात. नंतर आहे ये अरिय सच्चानी विभावयंती गंभीर पय्ये सुदेशितानं किंचापि ते होंती भूसप्पमता लते भवं अठं अधियंती इदंपि सब्बे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवर्ती होतो. म्हणजे अरिय सच्चानी म्हणजे आर्य सत्य, आणि गंभीर पय्ये म्हणजे गंभीर असा प्रज्ञावान व्यक्ती. सुदेशिताना म्हणजे चांगली देशना. आता मी बोलत आहे, वैशाली मॅडम चांगला बोलत आहे सुदेशना, पण हे नाही आहे, हे तथागताची सुदेशना होती. अशी चांगली देशना धारण करतो जो करतो तो श्रोतापन्न होतो, असं तथागत म्हणतात. ना किंचापी म्हणजे कधीही. हे मी शब्दाचा अर्थ याच्याकरता सांगत आहे, जे जे पाली भाषेला बसतात ना तुम्हाला मग लक्षात राहील की नाही असं काहीतरी सांगितलं होतं, किंवा वाचताना तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. नुसतेच गाथा वाचल्या तर काही अर्थ लक्षात येत नाही आणि त्या गाथा आपल्याला पाठही होत नाही. म्हणून मी थोडा शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न करते. या गाथेचा अर्थ असा होतो की जे गंभीर प्रज्ञावान बुद्धाने उपदेशलेल्या आर्य सत्याचे चिंतन मनन करतात ते जरी प्रमादामध्ये का पडलेले असे ना, परंतु आता इथं एक शब्द असा आलेला आहे की नते भवं अठ्ठम अधियंती, म्हणजे 8वा जन्म. आता हा पुनर्जन्म असतो नसतो हा नंतरच्या गोष्ट आहे, परंतु आपण या ठिकाणी म्हणजे त्याच तो ज्या आता मी या जन्म उपभोगत आहे, म्हणजे जर अशा ज्या गंभीर प्रज्ञावान व्यक्ती या जन्म जो उपभोगत आहे तो त्याच जन्मामध्ये सद्निर्वाणाला प्राप्त होतो. म्हणजे त्याला पुन्हा जन्माची वाट पाहावी लागत नाही. आणि असा श्रोतापन्न व्यक्ती सगळ्या विकारापासून मुक्त झालेला असतो, असं तथागत म्हणतात. आणि हे संघामध्ये असलेलं श्रेष्ठ रत्न आहे, उत्तम रत्न आहे. या सत्य वचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो.
सहावस्स दस्सना संपदाय तयस्सु धम्मा जाहिता भवन्ति सक्काय दिट्ठी विचिकिंसा शीलबत्त वप्पि यधत्ति किंचे चतुः पायैः च विपमत्तो छछाभिधानम् अबभ्भो कातु इदम्पि संघे रतनं पनीत एतेन सच्चेन सुवत्ती होतु। म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा व्यक्ती धम्माच्या मार्गावर चालतो, धम्माचा रस्ता अवलंबतो, तेव्हा त्याला दस्सन संपत्ती प्राप्त होतात। म्हणजे तो श्रोतापन्न होतो। दस्सन संपत्तीमध्ये 10 प्रकारच्या मारबंधनापासून तो मुक्त होतो। आता हे 10 प्रकारचे मारबंधन कोणते आहे ते तुम्ही अभ्यास करा। सगळं एक एक सगळ्यांनी त्यामध्ये वाचन करा, जेणेकरून सगळ्यांनाही माहिती होईल आणि तुम्ही पण दुसऱ्यांना सांगू शकणार। तर असा जो व्यक्ती असतो त्याला तो श्रोतापन्न होतो, त्याला दसन संपत्ती म्हणजे 10 प्रकारच्या संपत्ती प्राप्त होत असतात। आणि सोबतच त्याच्यातलं जे राग आहे, शंका आहे, वेदना आहे, हे सगळे व त्याच्या स्वतःवर नियंत्रण येत असतं। शीलव्रत म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की या मुक्तीच्या व्रतामध्ये तो असं गुरफटत नाही। आणि 4 दुर्गती त्यांनी इथं म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये, चतुपाये विपमतो म्हणजे 4 प्रकारच्या ज्या दुर्गती असतात। आता यामध्ये जे शब्द वापरले आहेत ते आहेत की आता नरक म्हटलेले आहेत, आपण नरक आणि स्वर्ग मानत नाही, पण नरक म्हणजे जिथं अतिशय काय म्हटलं पाहिजे की दुःखद आपण अनुभव घेऊ शकतो, किंवा जनावराच्या याच्यामध्ये जे जनावर जे असतात त्या प्रकारचं जो वातावरण असते ते, ह्या दुर्गतीला तो व्यक्ती जात नाही। आणि छछाभिटानम म्हणजे 6 प्रकारचे पाप, छछाभिटानम म्हणजे 6 प्रकारचे जे पाप असतात असे पाप तो कधीही करत नाही। हे 6 प्रकारचे पाप यामध्ये जे सांगितलेले आहे ती पहिली आहे आईची हत्या। असा व्यक्ती जो असतो, जो श्रोतापन्न झालेला असतो किंवा ज्यांनी हे 10 प्रकारच्या बंधनाला तोडलेलं आहे, या 10 प्रकारच्या संपत्ती ज्याने अर्जित केलेल्या आहेत, तो कधीही आपल्या आईची हत्या करणार नाही, तो कधीही आपल्या वडिलांची हत्या करणार नाही, तो कधीही भगवान बुद्धाची हत्या करणार नाही, तो कधीही संघामध्ये भेद करणार नाही। हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आई वडिलांच्या हत्येबाबत आम्ही कधी विचारच करणार नाही। भगवान बुद्धाकडे तर पाय करून बसत नाही, तर मारायचं दूरच आहे। मग तो अरहंताची हत्या करत नाही आणि तो अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, दुसऱ्याला दुसऱ्याच्या मनात अंधश्रद्धा निर्माण होईल असं काही करत नाही। आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की अंधश्रद्धा आणि संघभेद। प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे की माझ्यामुळे माझ्या संघामध्ये फूट पडणार नाही। एवढं जरी आपण शिकलो संगोष्ठीच्या माध्यमातून तरी खूप आहे। सम्यक दृष्टी प्राप्त होताच त्यांची तिन्ही बंधने तुटून जातात, त्याच्या मनातून राग, लोभ आणि द्वेषाच्या बंधनापासून ते मुक्त होत आहेत। त्यांची सत्काय दीप्ती जी आहे, जी शंका कुशंका आहे, त्या बंधनातून तो मुक्त होतो। आणि 6 पापकर्माचे, दुष्कर्माचे, पापकर्म म्हणजे दुष्कर्माचे तो कधीही आचरण करत नाही। आणि हेही संघाचे उत्तम असे रत्न आहे। या सत्य वचनाने आपण सर्वांचे कल्याण हो, मंगल हो। किंचापि सो कर्मं करोति पापकं कायेन वादा उदचेत सावा अबभो सो तस्य पटिच्छादाय अबभता दिट्ठ पदस्य बूला इदम्पि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो। म्हणजे जो श्रोतापन्न झालेला आहे त्याच्याकडून कधी अनावधानाने, कायेने, याचं काय म्हटलेलं आहे, किंचपि सो कर्म करोति पापकम म्हणजे कधीही त्यांच्याकडून कोणतंही पाप कर्म म्हणजे अकुशल कर्म, कायेने म्हणजे कायेमुळे, वादेने म्हणजे वाचेमुळे, आणि उदचित सावा म्हणजे मनाने, म्हणजे अशा व्यक्तीकडून कायेने, वाचेने, मनाने, जाणून बुजून तर नाहीच पण अनावधानानेही अकुशल कर्म झाल्यास ते कधीही आपली चूक लपवत नाही। आम्ही काय करतो, चूक तर करतो, जाणून बुजूनही करतो, अनावधानाने सोडा, जाणून बुजून केलेली चूकही आम्ही कबूल करत नाही की माझ्याकडून अशी चूक झाली। मग आम्ही कुठं आहोत, आम्ही अजून चांगले उपासक पण झालेलो नाही आहोत। तर ते स्वतःपन्न सोडा, पण आपल्याला एक चांगला उपासक जरी व्हायचं होता आला तर निश्चितच आपण या गोष्टीमधून काहीतरी शिकलो असं होईल। म्हणून अशी जर चूक त्यांच्याकडून झाली तर ते आपली चूक जाहीरपणे कबूल करतात। एखाद्या सत्पुरुषाकडे आपल्या चुका सांगून ते त्याप्रती क्षमाप्रार्थी होतात, त्यांना क्षमा मागतात, कारण अशा चुका जर लपवल्या तर त्या एकावर एक वाढतच लागतील। एक चूक लपवण्यासाठी 10 चुका आपल्या हातून होत असतात, म्हणून अशा चुका आपण लपवू नये। एखाद्या वेळेस अनावधानाने आपल्याकडून जर चूक झाली तर ती प्रामाणिकपणे आपल्याला कबूल करण्याचं सामर्थ्य सुद्धा धम्मच देते। जर आपण त्या धम्माला अनुसरलं तर नक्कीच तो सामर्थ्य आपल्यामध्ये येणार आहे। असे हेही संघाच्या ठाई असलेले उत्तम रत्न आहे। हे बंदेजी लोक वगैरे जे असतात, एखादं शील वगैरे तुटलं तर ते त्याला क्षमायज्ञा वगैरे ते करत असतात।
तर हे त्याच प्रकारचे आहेत. हे संघाच्या स्थायी असलेलं एक उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, मंगल हो. वनप्प गुंबे यथाभूसी तग्गे गिम्हान मासे पटमस्सी गिम्मे तथुपम धम्मं वरं अहेसई निब्बानगामी परमं हिताय इदं विबुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. म्हणजे ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा वसंत ऋतूतील चैत्र महिन्यात सर्व वनामध्ये आपण पाहतो की सगळ्या झाडावर नवीन नवीन फुलं आलेली असतात, बरोबर आहे. नवीन नवीन पालवी फुटलेली असते आणि त्यावर सगळं सुंदर सुंदर फुलं आलेली असतात. ते फुलं पाहून आपल्याला कसं वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे त्या वनश्रीला पाहून आपल्याला खूप प्रफुल्लित वाटतं, आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि अगदी तो वातावरण कितीतरी सुंदर रमणीय असतो. आणि त्याप्रमाणेच तथागताने हा जो निर्वाण मार्ग सांगितलेला आहे, हा परमश्रेष्ठ जो मार्ग सांगितलेला आहे, हा उत्तम धम्माचा उपदेश दिलेला आहे, ही जी ज्ञानाची गंगा प्रवाहित केलेली आहे, याचे निर्वाणाचे अतुच्य सुख आपल्याला मिळवून देते. धम्माला जेव्हा आपण अनुसरतो, जेव्हा आपण धम्माच्या मार्गावर चालत असतो, तर आपल्याला ही एक प्रकारचं वेगळं सुख आपल्याला मिळत असतं, समाधान आपल्याला मिळत असतं. आणि हे बुद्धाच्या ठाई वसलेलं उत्तम असं रत्न आहे, असं तथागत म्हणतात. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. यानंतरचं अतिशय महत्वाचं आहे. वरो वरय्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्म वरं अहेसई इतं विबुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. म्हणजे वरो म्हणजे उत्तम, आणि वरयो म्हणजे उत्तम बुद्धजीवी, आणि वरदो म्हणजे उत्तम धम्म देणारा, उत्तम धम्म, आणि वराहरो म्हणजे जे देतात. 4 शब्द आहेत असे. म्हणजे उत्तम धम्म जो आहे, जो उत्तम बुद्धिजीवी आहे, तो आम्हाला धम्म ज्यांनी दिलेला आहे ते उत्तम आमच्याकरता आहेतच, त्याच्यात काही शंका नाही. आणि हा असा उत्तम आणि श्रेष्ठतम निर्वाणाचा जो दाता आहे, सर्वश्रेष्ठ धम्मदाता आहे, सर्वश्रेष्ठ असा मार्गदर्शक आहे, जो श्रेष्ठ लोकोत्तर बुद्धाने उत्तम धम्माचा उपदेश दिला आहे, हे सुद्धा बुद्धाच्या ठाई असलेलं एक उत्तम असं रत्न आहे. आणि या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. क्षीणं पुराणं नवनत्ति संभवं विरक्त चित्ता आयते की भवस्मी ते क्षीण बीजा अविरुहिळ छंदा निबंती धीरा यथाय पदीपो इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. म्हणजे अरहंत पद प्राप्त केल्यावर जुने कर्म क्षीण होतात. जुने कर्म म्हणजे अरहंत होण्याच्या आधी जे कर्म झालेले असतील ते क्षीण होतात, म्हणजे ते कमी होतात. म्हणजे त्याच्यापासून तो अरहंत झालेला व्यक्ती दूर झालेला असतो. नवीन कर्म उत्पन्न म्हणजे नवीन म्हणजे त्या प्रकारचे, जेव्हा अरहंत होण्याच्या आधी त्यांच्या हातून जर एखादं अकुशल कर्म झालं असेल तर असे पुन्हा अकुशल कर्म त्यांच्या हातून नवीन होणार नाही. ते या जन्माविषयी निरपेक्ष भाव ठेवून असतात. म्हणजे त्यांना पुढचं जन्म जे म्हणतात की अशापासून त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. आणि त्यांना जो हा जन्म मिळालेला आहे, ह्या जन्मामध्येच ते मिळालेली जी संधी असते, आपल्याला जन्म एकदाच मिळालेला आहे, पुन्हा आम्ही कधी पाहिलेला नाही, ही जी सुवर्ण संधी आपल्याला मनुष्यरूपी जीवनामध्ये मिळालेली आहे, तर याच जीवनामध्ये अशा अनंत लोकांची तृष्णा संपलेली असते. आणि असे जे पुरुष असतात, असे जे सत्पुरुष असतात, ते प्रदीप म्हणजे दिवा समान आपल्याला ते निर्वाणीला प्राप्त होतात. आणि ते संघामध्ये असणं हे सुद्धा एक श्रेष्ठ रत्न आहे, असं तथागत म्हणतात. आणि या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो, तुमचे मंगल हो. हे सर्व म्हणून झाल्यानंतर तिथलं जे वातावरण होतं ते अतिशय भावयुक्त, अतिशय धम्माला अनुसरणारं किंवा बुद्धाला तर प्रेरणा देणारेच होते, पण बुद्धाला अनुसरणारं असं वातावरण होतं. आणि त्या शेवटचे जे 3 कडवे आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यानी द भूतानी समागतानी बुम्मानी वायानी व अंतलिखे तथागतं देव मनस्स पूजितं बुद्ध नमस्सानं सुवत्ती होतो. म्हणजे हा त्यावेळेस म्हटलेलं वाक्य आहे की त्या वेळेला पृथ्वीवरील आणि आकाशातील जेवढे काही प्राणी उपस्थित आहेत त्या सर्वांमध्ये ज्ञानीपुरुष, देव म्हणजे ज्ञानीपुरुष, आणि मनुष्यामध्ये जे पूजनीय आहेत असे भगवान बुद्धाला आम्ही वंदन करतो. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. दुसरं आहे, यानी द भूतानी समागतानी भूमानी वायानी व अंतलिखे तथागतं देव मनुष्य पूजितं
धम्मं नमस्सामं सुवत्ती होन्तु. म्हणजे या वेळेला पृथ्वीवरील आणि आकाशातील जेवढे काही प्राणी उपस्थित आहेत त्या सर्वांमध्ये जे ज्ञानी पुरुष आहेत आणि मनुष्यामध्ये पूजनीय आहेत त्यांनी भगवान बुद्धाची पूजा केलेली आहे. आम्ही धम्माला वंदन करतो. या सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. तिसरा शेवटचा आहे की यानी द भूतानी समागतानी भूमानी वा यानी व अंतलिखे तथागतं देव मनुष्य पूजितं संघ नमस्सानं सुवत्ती होतु. म्हणजे या वेळेला पृथ्वीवरील आणि आकाशातील जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांमध्ये जे ज्ञानी पुरुष आहेत मनुष्यांमध्ये पूजनीय आहेत त्यांनी भगवान बुद्धांची पूजा केली आहे. आम्ही संघाला वंदन करतो आणि सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. या प्रकारे या रतन सुक्ताचे आनंदाने पूर्ण 7 दिवस वैशाली नगरीमध्ये पठण केलं. आणि वैशाली नगरीमध्ये जे सर्व दुर्भिक्ष होतं किंवा जे दुष्काळ त्या ठिकाणी जो पडलेला होता, जी हाहाकार जो माजलेला होता तो सर्व दूर होऊन आनंदी आनंद वैशालीमध्ये पसरतो. 8व्या दिवशी तथागत राजगीरकडे जाण्याला निघतात, परत जाण्याला निघतात. बिंबिसाराची श्रद्धा बघा, मी तटस्थ श्रद्धा जी बोलली होती. बिंबिसार गेल्या 8 दिवसापासून नदीपात्राजवळ तथागताची वाट पाहत होता, कारण की तथागताला जाताना बिंबिसाराने सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुम्ही परत येणार नाही तोपर्यंत मी तुमची प्रतीक्षा करत इथंच थांबणार. तथागत जेव्हा परत गेले तेव्हा राजा बिंबिसार त्याच ठिकाणी थांबलेले होते. जेव्हा तथागत तिथं जातात तेव्हा राजा बिंबिसार त्यांचं यथोचित स्वागत करतात, सन्मानपूर्वक त्यांना राजगीर नगरीमध्ये घेऊन जातात आणि पुन्हा राजगीर नगरीमध्ये तथागताच्या प्रवचनांना सुरुवात होते. आम्ही सर्व पण तथागतांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, जो धम्माचा मार्ग आहे त्याच्यावर चालून आम्ही निर्वाण पदाला तर प्राप्त तर तो विचारच नाही करत, पण निदान एक चांगला उपासक बनण्याचा सुद्धा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. तरी ते खूप आहे, कारण धम्मामध्ये ते बळ आहे की जे आम्हाला अकुशल कर्मापासून दूर ठेवू शकते. एक सद्गृहस्थ किंवा एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी धम्मापेक्षा आम्हाला दुसरा मार्ग कोणताही नाही. आपण सगळ्यांनी माझ्या हे रतन सुक्ताबद्दलचं ऐकून घेतलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांना साधुवाद. आपल्या सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे कल्याण हो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु.